मी नेहमीच प्रकर्षाने असं विचार करत गेलो की काहीतरी वेगळं करायला हवं. मग मी एकपत्री केलंय कधी किंवा दीर्घांक केलाय. पण लोकांना जास्त माझं विनोदी कामच जास्त आवडलं. सतत एखादा माणूस येतोय, दे ना म्हटल्यानंतर शेवटी दया येते एखाद्यावर. माझ्या दया करून मला दगडाची भूमिका दिली. म्हटलं दगड तर दगड. पण त्या दगडाच्या भूमिकेसाठी मला नाट्यदर्पणला उत्तेजनाचं प्राइज मिळालं. स्त्री पात्र आता खूपच कॉमन झालंय, पण ते करताना त्याची नजाकत, त्याचा एक रुतबा आणि त्याचं एक स्टँडर्ड मेंटेन झालं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण काय होतं की ओघामध्ये आपण त्याची लेवल खूप खाली आणतो. जुईली जोगळेकर जी माझी मेंटॉर होती, तिच्या पोटात खड्डा पडला. कारण आता तिच्या पदरी जे काय आलं ते तिला भोगायला लागणार होतं. तिने मला फोन केला की अंशू दादा की तुला गाणं येतं? मी म्हटलं नाही. मग काय म्हटलं करूया. अरे कसं करणार? म्हटलं काय नाही, पहिल्या एपिसोडला काढू असं म्हटलेलं आहे त्याला मी. बालगंधर्वला पोहोचल्यानंतर तिथे ती भूमिका करणारा, तो कॅरेक्टर करणारा तो आला. मॅनेजर आले, मला बोलले की अरे काय झालंय, त्याचं नाव आपण बोर्डावर दिलं होतं, तर बुकिंग पण त्याच्या नावाने झालेलं आहे, तर काय वाटतं तुला? माझा गेम झालाय असं मला वाटतं. त्या दरम्यान कोरोना आला. तर मी बायकोला म्हटलं की पल्लवीला, बस मला कंटाळा आला यार. मी बायकोला हॅट्स ऑफ म्हटलं पल्लवीला. ती बोलली काय झालं? मला नाही करायचं. म्हटलं थांबायचं आहे. म्हटलं मला असं वाटतं माझ्याकडून काय घडत नाही, काय करू? सोड. मग पुढे काही नाही, आपण डाळ भात खाऊ. आपली तेवढीच गरज आहे. तुम्ही किती ग्रेट ऍक्टर आहात, तुम्ही किती ग्रेट परफॉर्मर आहात, त्याच्यापेक्षा तुम्ही किती चांगले माणूस आहात नाही जास्त महत्वाचं आहे. कारण रात्री तुम्ही झोपताना तुम्हाला जर तुम्ही दुनियेला फसवू शकता, स्वतःला नाही. कारण आपण जे केलेलं असते फक्त आपल्याला आणि आपल्या मनालाच माहिती असतं.